हॅलो एव्हरीवन. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाही का आपण कल्पना निर्माण 3 नावाचा जो अध्याय रसायनशास्त्राचा 10 मार्काला तर तो संपवलेला आहे. आज आपण चतुर्विध रसायन नावाचा जो अध्याय आहे जो युनिव्हर्सिटीमध्ये 10 मार्काला आहे तर तो स्टार्ट करणार आहोत. तर याच्यामध्ये हा पण एक 4 ते 5 व्हिडिओमध्ये संपून जाईल. आता चतुर्विध रसायनामध्ये काय काय येतं तर खरलीय, परपटी, कुपीपक्व आणि पोटली रसायन यांचं वर्णन केलेलं आहे या अध्यायामध्ये. कशाचं खरलीय, परपटी, कुपीपक्व आणि पोटली रसायन हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, त्यामुळं एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि एकदा वाचून काढा. पण हे काहीच इम्पॉर्टंट नाही आहे, एवढं बेसिक माहिती दिलेली आहे. आता आपण स्टार्ट करूया खरलीय रसायनापासून. तर खरलीय रसायन म्हणजे काय आहे तर त्याची परिभाषा काय सांगितली. खलवयंत्राद्वारा निर्मिती होत असल्या कारणाने याला खलवीय रस असे म्हणतात. खरलीय रसायनामध्ये काय केलं तर खलवयंत्राचा वापर केला आहे, त्याच्यामुळे याला खलवीय रस असे पण म्हणतात. आता त्याची निर्माणविधीमध्ये काय सांगितलं बघा. तर या प्रकारच्या रस औषधी निर्माणात प्रयुक्त घटक द्रव्य, भस्म इत्यादी किंवा प्रयुक्त काष्ट औषधींचे सूक्ष्मचूर्ण म्हणजे काय सांगितलं. याच्या निर्माणविधीमध्ये जे काही आपण औषधी निर्माणात जे प्रयुक्त घटक द्रव्य सांगितले किंवा जे भस्म सांगितलेत किंवा ज्या प्रयुक्त काष्ट औषधी सांगितले तर त्यांचं सूक्ष्मचूर्ण घ्यायचं. ते किती घ्यायचं तर त्यांनी जे वर्णन केलेली मात्रा आहे तेवढ्या मात्रेत घ्यायचं आहे. आणि जे काही भावनाद्रव्य सांगितलं त्याच्या भावना द्यायच्यात. म्हणजे काय करायचं खलवयंत्रामध्ये त्याचं मर्दन करायचं. आता ते झालं काय करायचं तर जेव्हा ते गोळी बनवण्यासारखं जेव्हा आपण मर्दन करतो आणि गोळी बनवण्यासारखं होईल तेव्हा ते योग्य मात्रेनुसार त्याच्या गोळ्या बनवायच्या आणि त्या सावलीमध्ये वाळत घालायच्या. वाळून झाल्यावर त्या काचेच्या पात्रामध्ये ठेवून द्यायच्या. ही अशी खरलीय रसायनाची निर्माणविधी आहे. आता त्यानंतर काय सांगितलं बघा यामध्ये इम्पॉर्टन्स काय तर खरलीय रसायनाचं. तर खरलीय रसायनामध्ये जे विभिन्न प्रकारचे रसभस्म, कज्जली यांनी काष्ट औषधीसोबत मिळून प्रयोग केला जातो. म्हणजे जे खलरीय रसायन जे वेगवेगळ्या प्रकारचे रसभस्म आणि जी कज्जली आपण यूज केलेली आहे तर त्यांचं काष्ट औषधीसोबत त्यांना मिसळायचा आणि त्यांचा प्रयोग केला जातो. आता वटी स्वरूपात आपण त्याच्या गोळ्या बनवणार आहे ना, वटी स्वरूपात याचा प्रयोग होत असल्यानं जी उचित मात्रा आहे त्या मात्रेत आपण त्याचा वापर करू शकतो. म्हणजे योग्य मात्रेत आपण ती वटी वापरू शकतो. आता आवश्यक उपकरण याच्यामध्ये उपकरण आवश्यक कुठले आहे तर फक्त खलवयंत्रच आहे. खलवयंत्र. आता सविरता अवधीमध्ये काय सांगितलं बघा. तर रसयोग ज्यामध्ये केवळ रस, उपरस आणि भस्म पण कुठले म्हणजे काय सांगितले तर नाग, वंग आणि ताम्र व्यतिरिक्त म्हणजे नाग, वंग आणि ताम्र यांच्या व्यतिरिक्त जे भस्म आहेत तर त्यांचा या सगळ्यांचा सविरतावधी आहे 10 वर्ष. कशाचा रसयोग ज्यामध्ये केवळ रस, उपरस आणि भस्म पण कोणाच्या व्यतिरिक्त नाग, वंग आणि ताम्र त्यांचं सविरतावधी आहे 10 वर्ष. रसयोग ज्यामध्ये रस, उपरस आणि भस्म किंवा काष्ट औषधी आणि गुगुळ यूज केलेला आहे तर त्यांचा सविरतावधी आहे 5 वर्ष. आता हे बघा जे चतुर्विध रसायन नावाचा अध्याय त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन स्क्रीनशॉट घ्या आणि ते वाचा म्हणलं तर ते इंट्रोडक्शन पाहिलं, डेफिनेशन पाहिली, इम्पॉर्टन्स, टेम्परेचर, प्रोसिजर, नेसेसरी इक्विपमेंट, शेल्फ लाईफ विथ फॉलोइंग. आता त्याच्यामध्ये पहिलं काय खरलीय रसायन बघितलं आपण. त्याच्यामध्ये काय बघितलं खरलीय रसायनमध्ये हे सगळे पॉईंट आपण कव्हर केले. आता श्वासकुठार रस आणि वातविध्वंस रस हे 2 रस पाहूया आपण. श्वासकुठार रस आणि वातविध्वंस रस. आता श्वासकुठार रस तर त्याचे घटकद्रव्य कुठले बघा. 8 प्रकारचे घटकद्रव्य. शुद्ध पारद, शुद्ध गंधक, शुद्ध वत्सनाभ, शुद्ध टंकन, शुद्ध मनशिला, मरीच, शुंठी आणि पिपळी. काय हे त्रिकटू बघा. हे त्रिकटू लक्षात राहतात आपल्या. मरी, शुंठी आणि पिपळी त्रिकटू. श्वासकुठार रसामध्ये त्रिकटू आलेले आहेत. परत शुद्ध पारद आणि शुद्ध गंधक हे 2 तर लक्षात ठेवायचे कारण आपण जे रसायन बघतो ना याच्यामध्ये मोस्ट ऑफ ठिकाणी पारद आणि गंधक यूज केलेलंच आहे. त्यामुळे शुद्ध पारद आणि शुद्ध गंधक आणि 3 वत्सनाभ, टंकन आणि मनशिला. शुद्ध पारद, शुद्ध गंधक, वत्सनाभ, टंकन, मनशिला आणि त्रिकटू, मरी, शुंठी आणि पिपळी. त्याच्यामध्ये सगळ्यांचं जे प्रमाण आहे ते 4 ग्रामचं. फक्त मरीचंच आहे की ज्याचं 36 ग्राम आहे. त्यामुळे श्वासकुठार रस असंच इझिली याची घटकद्रव्ये लक्षात राहून जातील आपल्याला. 5 प्रकारचे शुद्ध वापरलेत बघा. म्हणून पारद, गंधक, वत्सनाभ, टंकन, मनशिला आणि त्रिकटू 4 ग्राम सगळं आणि फक्त मरी 36 ग्राम घ्यायचं आहे. आता वरील सर्व द्रव्यांना मिसळून 1 रत्तीची गोळी बनवतात. किती रत्तीची? 1 रत्तीची गोळी बनवतात आणि त्याची मात्रा 1 ते 2 रत्ती.
आता अनुपान काय आहे याच्यामध्ये, तर मध हे त्याचा अनुपान आहे आणि उपयोग श्वासकास इत्यादीमध्ये याचा उपयोग आपण करतो. हा झाला श्वासकोठार रस. किती साधा आणि सिंपल आहे. एकदा का श्वासकोठार रसाचे तुम्हाला घटकद्रव्य पाठ झाले की आपण जे वातविध्वंस रस आहे त्याच्यामध्ये हे सगळे घटकद्रव्य आहेत. फक्त मनशील आहे ना, शुद्ध मनशील, तर हा घटकद्रव्य नाही. बाकीचे 7 घटकद्रव्य आपल्याला वातविध्वंस रसामध्ये बघायचे. म्हणजे खरडे रसांना श्वासकोठाचा रस आणि वातविध्वंस रस या दोन्हीतली घटकद्रव्य सेम आहेत. फक्त मनशील आहे ना हाच नाही आलेला कशामध्ये, वातविध्वंस. आता वातविध्वंस पाहूया आपण. आता वातविध्वंस रसामध्ये घटकद्रव्य बघूया. तर घटकद्रव्य कुठले आहेत, शुद्ध पारद, शुद्ध गंधक, परत त्यानंतर कुठला म्हणलं मी, शुद्ध टंकन आलं बघा, शुद्ध वत्सना आणि त्रिकटू, शुंठी, मरीच आणि पिप्पळी. म्हणजे हे सर्वच्या सर्व श्वासकोठार रसामध्ये आपण पाहिलेत. याच्या व्यतिरिक्त कुठले आहेत आणि आपण बघा सविरता अवधीची पाहिली तर त्याच्यामध्ये काय सांगतो, नाग, वंग आणि ताम्र व्यतिरिक्त तर जे वातविध्वंस रस आहे ना, तर त्याच्यामध्ये हे 3 पण भस्म घ्यायचेत आपल्याला. त्यामुळे आपल्याला हे पण लक्षात जाऊन सविरतावधीमध्ये पण लक्षात राहील आणि वातविध्वंस रसामध्ये पण लक्षात राहील. मग आपण वातविध्वंस रस घेताना काय करायचं, श्वासकोठार रसाचे सर्व घटकद्रव्य फक्त शुद्ध मनशील घ्यायचं नाही आहे आणि जे नाग, वंग आणि ताम्र सांगितले तर ते पण घ्यायचे वातविध्वंस रसामध्ये. मग काय बघितलं आपण, शुद्ध पारद, शुद्ध गंधक, नाग भस्म, वंग भस्म, ताम्र भस्म झालं, त्रिकटू पाहिलं, शुद्ध टंकन पाहिलं, वचना बघितलं. आता ह्याच्या व्यतिरिक्त 2 अजून घटकद्रव्य कुठले, लोह भस्म आणि निश्चंद्र अभ्रक भस्म. हे असे एवढी घटकद्रव्य आहेत आणि त्यानंतर वरील सर्व घटकद्रव्य समान मात्रेमध्ये घ्यावेत. आता भावनाद्रव्य, आता याला वातविध्वंस रसाला भावनाद्रव्य पण आहेत. आता बघा त्रिकटू आणि त्रिफळ आपल्या लक्षात राहून जातं. 2 हे भावनाद्रव्य आहेत, त्रिकटू आणि त्रिफळा. वातविध्वंस रसामध्ये भावनाद्रव्य आहेत 10 प्रकारचे, तर त्याच्यामध्ये त्रिकटू आणि त्रिफळा लक्षात राहील. आता याची स्टोरी सांगते मी तुम्हाला. तर म्हणजे एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा की एक भृंगराज नावाचा एक राजा आहे. तो राजा कसा आहे, तर शूर राजा आहे. तो कसा आहे, शूर राजा आहे, पण तो एकदम असा गुंडा टाईप आहे. म्हणून गुंडी, निर्गुंडी आणि चंद्र, शूर, जल असं लक्षात ठेवा. म्हणजे काहीतरी आपल्याला ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी बनवावी लागेल. भृंगराज नावाचा राजा आहे, तो शूर राजा, पण तो एकदम असा गुंडा टाईप आहे आणि त्याने एका चित्रकाला बोलवले त्याचं चित्र काढायला आणि चित्र आलं आणि त्यानं त्या चित्रकाराकडनं काय झाले, चुकी झाली त्याचं चित्र काढण्यामध्ये. त्यानं काय राजाला कुष्ठी राजा बनवले आणि म्हणजे कुष्ठ दाखवलं आहे त्या चित्रामध्ये. तर मग भृंगराज कसा आहे, गुंडा आहे आणि त्याला मग राग आला म्हणून त्यानं काय केलं, त्याला तामलकी पत्र, असं लक्षात ठेवा की तामलकी एक पत्र आहे, त्या तामलकी पत्रावर झोपवलं त्याला आणि त्याला उन्हामध्ये झोपवलं तामलकी पत्रावर. आणि निंबूरस हा किती कडू असतो आणि अर्कदुग्ध, तर तो त्याला काय केलं, निंबूचा जो स्वरस आहे तर तो त्याला पाजत राहिला सारखं. त्याला शिक्षा दिली त्यानं, दूध आणि निंबू स्वरस असं लक्षात ठेवा काहीतरी करून. भावनाद्रव्य, आता प्रत्येकाची 3 भावना आपल्याला द्यायच्या. ह्या जी भावनाद्रव्य सांगितली त्याच्या 3 भावना द्यायच्या. कुठली बघितली बघा आपण, कुठली बघितली तर त्रिकटू, त्रिफळा, भृंगराज, चित्रक, कुष्ठ, निर्गुंडी, अर्कदुग्ध, तामलकी, चंद्रशूर आणि चंद्रशूर जल आणि निंबूस्वरस. आता प्रत्येकाच्या 3 भावना द्यायच्या. त्या निर्माण सर्वात पहिली कज्जली निर्मिती करतात. कज्जली निर्मिती शुद्ध पालन, शुद्ध गंधकाची कज्जली निर्मिती करून घेतात. त्यानंतर सर्व द्रव्यांचे सूक्ष्मचूर्ण मिसळून प्रत्येक भावनाद्रव्याची भावना देऊन वटी बनवतात. प्रत्येक भावनाद्रव्याच्या किती बनवायच्यात, 3 भावना द्यायच्यात आणि ह्या सर्वांची मिळून परत वटी बनवायची. ह्याची मात्रा किती आहे, तर 250 मिलीग्रॅम मात्रा आहे. 250 मिलीग्रॅम अनुपान आहे. शुद्ध अनुपान घ्यायचं राहिले, ठीक आहे. आणि उपयोगामध्ये काय, वातशूल, वातजग्रहणी, कफरोग आणि सन्निपात रोग इत्यादीमध्ये हे वापरतात. अनुपान एकदा तुम्ही बघून घ्या, अनुपान काय सांगितलं वातविध्वंस रसाचं. तर या ठिकाणी आपलं हे जे खरं लिहिलं रसायन आहे ना तो संपलेला आहे. थँक्यू.